नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. बऱ्याच जणांना टॉन्सिल्सच्या समस्या असतात. टॉन्सिल्स हा एक व्हायरल किंवा बॅक्टेरियल संसर्ग असून बहुतेक करून सर्दी झाल्यानंतर हा होतो. आणि म्हणूनच सामान्य जर सर्दीचे लक्षणे जसे नाक वाहणे, खोकला येणे, ताप येणे हे हळूहळू वाढत जाऊन गंभीर त्रास होऊन यामुळेच टॉन्सिल्स उठतो आणि यामुळे प्रतिकारशक्ती देखील कमी होते आणि घसा दुखणे, गळ्याला वेदना होणे, ताप येणे, टॉन्सिल्सला सूज येणे, श्वासाचा दुर्गंध किंवा टॉन्सिल्सवर एक पिवळा किंवा पांढरा थर साचून कफ बाहेर पडणे, चिकट असा कफ बाहेर पडतो. यामुळे डोकेदुखी देखील होऊ शकते. मळमळ, पोटदुखीचा त्रास देखील होऊ शकतो. तर असो, हे त्रास घरच्या घरी जर पूर्णपणे काढून टाकायचे असते तर यासाठी अगदी रामबाण असा उपाय आज मी घेऊन आले आहे की हा उपाय जर तुम्ही कंटिन्यू 7 दिवस केला तर 7 दिवसातच आपल्याला याचा फायदा नक्की जाणवतो. तर यासाठी एक लोहाचे पात्र घ्यायचे आहे आणि यामध्ये 1 चमचा भरून हळद पावडर टाका आणि मंद आचेवर ही जी हळद आहे ही हळद पूर्णपणे छान काळी व्हायला हवी इतपत भाजून घ्यायची आहे. म्हणजेच आपल्याला याची पूर्णपणे राखच तयार करायची आहे. आणि जर तुमच्याकडे चूल असेल ना तर तुम्ही चुलीवर करा, त्याचा जास्त फायदा होतो. माझ्याकडे चूल नाही म्हणून मी याप्रमाणे तुम्हाला करून दाखवत आहे. आणि ही करताना मंद आचेवर करा म्हणजे ही छान भाजली जाते. आणि नॉर्मल जरी घशाच्या काही तक्रारी असतील तर यावर देखील हळद खूप फायदेशीर ठरते. अशा वेळेस फक्त कोमट पाण्यात तुम्ही 2 चुटकी हळद मिक्स करून पिलात तरी देखील घशाची जी खवखव असते, हा त्रास जो असतो काही म्हणजे इन्फेक्शन वगैरे काही असेल नॉर्मल तर ते निघून जातात. इतकी ही हळद उपयुक्त असते. तर हे बघा, याप्रमाणे याची पूर्णपणे मंद आचेवर राख तयार करून घ्यायची आहे. ही अशीच पूर्णपणे थंड होऊ द्या. आणि याची जी वाफ येत आहे ही वाफ जरी तुम्ही घेतली ना तरी देखील घशाला आराम मिळतो. किंवा सर्दीसारखा त्रास असेल तर सर्दी देखील यामुळे निघून जाते. याप्रमाणे ही राख पूर्णपणे थंड झाली की एका पात्रात काढून घ्या. आणि दुसरे म्हणजे काळी मिरी. तर काळ्या मिऱ्या घेऊन मिक्सरमध्ये घरीच याची छान पावडर तयार करा. आणि अर्धा चमचा जर हळद असेल तर यामध्ये फक्त पाव चमचा भरून ही पावडर टाकायची आहे. आणि हे दोन्ही पदार्थ छान मिक्स करा. आणि येथे मी सेंधव मीठ घेतले आहे, म्हणजेच लाहोरी मीठ. उपवासाला जे मीठ आपण वापरतो ते मीठ. या मिठाची देखील घरीच पावडर तयार करायची आहे. आणि साधारण अर्धा चमचा भरून पावडर यामध्ये मिक्स करा. ही संपूर्ण जे मिश्रण आहे हे एकजीव करून घ्या. तिन्ही पदार्थ याप्रमाणे छान मिक्स करून घ्यायचे आहे. आणि ज्या व्यक्तींना टॉन्सिल्सचा त्रास होतो ना अशा व्यक्तींनी हे मिश्रण किमान पाव चमचा भरून एका वेळेस घ्यायचे आहे. आणि आपल्या घशात हे जाईल याप्रमाणे झोपायचे आहे. आणि ही जी पावडर आहे ही अलगद यावरून अशी सोडायची आहे. आणि हे असेच राहू द्या 5 ते 10 मिनिटे तसेच झोपून राहायचे आहे. यामुळे हळूहळूच आपल्या लाळेबरोबर हे मिश्रण आत जात राहते आणि आपला जो टॉन्सिल्सचा त्रास आहे तो हळूहळू इन्फेक्शन जे आहे, संसर्ग जे आहे हे निघून जाण्यास मदत होते. 10 मिनिटानंतर हळूवारपणे 1 ग्लास भरून कोमट पाणी प्या. आणि पहिल्या दिवशी तुम्ही जर हा उपाय केला तर यामुळे नॉर्मल तुम्हाला मळमळ झाल्यासारखे वाटेल किंवा उलटी देखील होऊ शकते. तर घाबरू नका, कारण हे जे मिश्रण आहे हे काम करत आहे याचे हे लक्षण आहे. अवघ्या 7 दिवसात तुम्हाला याचा लगेच रिझल्ट मिळेल. आणि ही पावडर तुम्ही एका डबीत भरून ठेवली की दररोज देखील तुम्ही याचा वापर करू शकता. दिवसभरातून कधीही एक वेळेस हा उपाय करायचा आहे.
यामुळे कितीही थायरॉईडच्या समस्या असतील तरी देखील 100% बऱ्या होण्यास नक्कीच मदत होते. तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.